मी आता जाहीर केलं ना, अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम जाहीर केलं की पहिलं आंदोलन कांद्याचंच होईल आणि शेतकऱ्यांचं होईल. याचं कारण असं आहे, नाफेडमधून कांदा खरेदी करावा, परत या ठिकाणी निर्यातीच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यावी. कांदा तर नाफेड खरेदी करत नाही आणि नाफेडमधून खरेदी करतात ते ह्यांचेच व्यापारी करतायत. ही तक्रार आलेली आहे. आता याचा जाब विचारू आम्ही. आणि शेतकरी घटक कांद्यामुळे सरकार बदललेली आहे. जर सरकारच्या बाबतीमध्ये फक्त आंदोलन झाले की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मग दिल्लीमध्ये बैठक घेतलेली दाखवतात, मग अशी धोरणं ठरवलेली जाहीर केली जातात. प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याला कुठल्याही न्याय मिळत नाही भावना आहे. त्याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आहोत. ओके, थँक्यू. नाशिकमध्ये आलाय, उत्स्फूर्त स्वागत झालं तुमचं. काही ठराव देखील झाले नाशिकमध्ये मोर्चा काढण्याचं काय? असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये जी नाराजगी आहे कांद्याचा, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. भाव असेल, अवकाळी पाऊस एवढे आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर नाही झाला, खरीपाचं पीक वाया गेलेलं आहे. अनेक प्रश्न इथं कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेने मांडले. मी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम लोकांकडून सूचना घेतल्या. त्यावेळेला ज्या सूचना मला ऐकल्या त्या ऐकल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय घ्यायचा मी निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर मालेगावमध्ये असणारे मागावर काम करणारी जी लोक कारागीर आहेत त्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे. नाशिक सुधारलं, विकसित झालं सांगतात, इथल्या लोकांचे प्रश्न अजून सुटले नाही. त्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा भविष्य काळामध्ये भूमिका ठोस घेतील. सामान्य लोकांचा न्याय देण्यासाठी आपण या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे. वरिष्ठांची चर्चा करून फार मोठ्या प्रमाणात मोर्चा येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या प्रश्नासंदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये काढला जाईल असं मी सुतोवाच केलेला आहे. आपण सांगितलं की 2 महिने कष्ट करा, पण तुम्ही असे महाविकास आघाडी भक्कमपणाने आहे. हो त्यावर आम्ही प्रदेश अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी ठाम आहे. हो उद्या या बाबतीमध्ये निर्णय काय होईल हे बघितल्यानंतर त्याची भूमिका घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेते पवार साहेबांकडे आम्ही बसून निर्णय घेऊ. आजच त्याच्यावर मी स्टेटमेंट घेऊन काय करणार? शेवटी हा पक्षही निर्णय आहे का शिक्षकांशी त्याचा. शिंदे साहेब, 27 लाख लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे. ज्या पुरुषांनी त्याचा लाभ घेतला त्यांच्यावर येत्या 15 दिवसात गुन्हे दाखल केले जाणार. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मला वाटतं. माझा तर आरोप असा आहे की ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये मी मागेही सभागृहात सांगितलं होतं, 2023 साली जी आर निघाला होता त्यामध्ये लाभार्थी कोण असावं हा निकष ठरलेला होता. तो ठरलेला असताना सुद्धा सरसकट सर्वांना निवडणुका जिंकण्यासाठी यांनी पैसे वाटले. ते काय स्वतःच्या खिशातून वाटले नव्हते, हे पैसे जनतेचे वाटले होते. आणि जनतेचे पैसे जर चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांना दिले तर तुम्ही यामध्ये वसूल करावे अशा प्रकारची मागणी होती. दुर्दैवाने त्यावेळेला सांगण्यात आलं की पूर्वीच्या लोकांकडून ते वसूल केले जाणार नाही, महिला भगिनीकडून वसूल केले जाणार नाही. हे महिला बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलं, सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मग आता सरकारवर त्याचा बोजा वाढायला लागलेला आहे. म्हणून आता हे निकष वेगवेगळे करून आलेले आहेत. मला असं कळतं आहे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होईपर्यंत आता ही चौकशी सुद्धा थांबवलेली आहे. म्हणजे लोकप्रियतेच्या माध्यमातून मतं मिळवून निवडून येणं मी समजू शकतो, परंतु या असल्या प्रकारच्या असलेल्या प्रलोभन दाखवून निवडणुकीच्या काळापुरती परत ते थांबवणं सरकार किती हातबलाही दिसून येतं. भाजपच्या प्रवक्त्या आता न्यायाधीश झाले, नाही, त्यांची भेट कशासाठी माहीत नाही, पण उद्धवजी ठाकरे जे आहे ते इंडिया आघाडीच्या बैठकीला गेलेले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्याच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्याची धोरणं, निवडणूक आयोग अशा वेगवेगळ्या विषयावर पक्षीय चर्चा इंडिया आघाडीच्या होणार आहे. पवार साहेब सुद्धा तिथं आहे. अशा बैठकीमध्ये निर्णय काय याच्या संदर्भातून ते केलेलं आहे की मला वाटतं काही दिवसापूर्वी याच्यात सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेला निवृत्त होईल तेव्हा मी लाभाचा पद देणार नाही. ज्यावेळेला न्यायव्यवस्था ही निपक्षपणाने असावी अशा प्रकारचा संदेश
सरन्यायाधीश देतात. आता ते जर देत असताना सुद्धा अशा पद्धतीची नियुक्ती होत असेल, भाजपचे प्रवक्ते सांगतात की 2024ला त्यांनी राजीनामा दिलेला. आता 2024ला राजीनामा दिला तर त्यांचा विचार बदलला आहे का, ह्या शोध घेणं गरजेचं आहे. मला कल्पना नसेल, परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याचे नातेवाईक सरन्यायाधीश आहे म्हणून त्याच्याकडे त्याच पक्षाच्या अँगलने बघून त्यांच्यावर संशयाने बघण्याची प्रवृत्ती मागच्या कालावधीमध्ये आम्ही पाहिलेली आहे. मग आपण या असलेल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही सरन्यायाधीश केला असेल, आता न्याय व्यवस्थेवरच आमचा विश्वास राहिलेला आहे, बाकी कोणावर राहिलेला नाही. ती सुद्धा न्यायव्यवस्था जर संशयाच्या भोवऱ्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या चर्चेच्या भोवऱ्यामध्ये येत असेल ते दुर्दैव आहे. मला वाटतं की मग अशा प्रकारचे नोटरी, अशा प्रकारचे सरकारी वकील मागच्या कालावधीमध्ये दिले काय याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. आजच्या घडीला तो निर्णय अजून झालेला नाही, त्याच्यावर आत्ताच आम्ही वक्तव्य करणं बरोबर दिसणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला हा विषय होईल त्यावेळेला वरिष्ठ पातळीवर चर्चा करून काय निर्णय घ्यायचा तो आम्ही. पण प्रदेश अध्यक्ष या नाते तुम्ही अनुकूल असाल का? कारण उद्धव ठाकरे एका बाजूला मनसेसोबत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.